नमस्कार रसिक श्रोते हो. श्रवणीयाच्या आजच्या सत्रात मी रश्मी चाफेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी आज तुमच्यासमोर माझा आणखीन एक लेख घेऊन आले. याचा विषय हा भाजी आणणाऱ्यांच्या, ती करणाऱ्यांच्या आणि खाणाऱ्यांच्या सुद्धा जिव्हाळ्याचा असेल याची मला खात्री आहे, कारण लेखाचं नावच आहे भाजी. बघा हा लेख तुम्हाला कसा वाटतोय ते. भाजी. रविवार सकाळ. नेहमीचाच चहा, नेहमीचाच थोडा वेळ हलकासा आळस आणि मग कामांना सुरुवात. आठवड्याभराची तयारी करून ठेवायची म्हणून डोक्यात प्लॅनिंग करून मी आळस झटकून स्वयंपाकघरात गेले. फ्रीज उघडला आणि मला कोणाच्या तरी हळूच हसण्याचे आवाज आले. मी अर्थातच भास झाला असावा म्हणून दुर्लक्ष केलं. भाज्या बाहेर काढल्या, त्या धुण्याचे सोपस्कार पूर्ण केले आणि मी एक भाजी चिरायला घेतली. चिरता चिरता माझ्या हातून सुरी जरा जोरातच चालली आणि एकदम आवाज आला, अगं जरा हळू ना, मला पण जीव आहे ना. माझ्या लक्षातच येईना कोण बोलतंय ते. इकडे तिकडे बघितलं पण काही पत्ताच लागेना आणि अचानक माझं लक्ष कटिंग बोर्डकडे गेलं. अहो, माझी भाजी माझ्याशी बोलत होती. मी माझ्या नकळतच सॉरी म्हटलं, पण डोक्यात विचार घोळायला लागला की भाजी का आणि कशी बोलू शकते. मग लक्षात आलं की वनस्पती शास्त्रात सांगितल्याप्रमाणे भाज्यांनाही जीव असतोच ना. एका बीजापासून छोटं रोपटं किंवा मोठं झाड, हा प्रवास या सगळ्या पण करतातच ना. हा विचार आल्यावर मी हातातली कामं जरा बाजूला ठेवली आणि त्या भाज्यांकडे बघायला लागले. आता एक भाजी बोलल्यावर बाकीच्या भाज्यांनाही मस्त गप्पा मारायचा मूड आला होता. त्या गप्पात पहिली वर्णी लावली ती त्या इटुकल्या पिटुकल्या वांग्यांनी. म्हणतात कशी, आहा, बाजारातून घरात आलो आणि आता पार्टी टाइम. पोट भरून मस्त मसाला घ्यायचा आणि भरपूर तेलात लोळण घ्यायची. याला म्हणतात आयुष्य. तेवढ्यात त्याच्या शेजारच्या वांग्याने यात जराशी भर घातली. अरे हे अगदी खरं आहे, कारण तेल कमी, मसाला कमी असं झालं की आपलं जीवन अगदी अळणी आहे असं वाटतं. तेवढ्यात पालकाने आपली हजेरी लावली. मला फारसं तेलात लोळायला आवडत नाही, पण मी नटून तयार झाल्यावर माझ्यावर लसणीच्या फोडणीचा जो साज चढवला जातो ना, त्याची मजाच काही और असते. आता अजून काही भाज्यांनी या संवादात भाग घेतला. पण काहीही म्हणा, आपण इतक्या वेगवेगळ्या घरांमध्ये जातो. प्रत्येक घरातली पद्धत निराळी, चव निराळी, बरंच काही बघायला मिळतं नाही. आणखीन एका भाजीने आपलं मत व्यक्त केलं. एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली आहे का? हल्ली दुकानात असताना आपल्याला जरा जास्तच ताजं-तवानं राहावं लागतं. म्हणजे या माणसांच्या भाषेत फिट राहावं लागतं, नाहीतर आपण काही कोणाच्या घरचे पाहुणे होऊ शकत नाही. पण ठीक आहे, म्हणतात ना, कष्टाविण फळ ना मिळते. एव्हा ना मीही त्या भाज्यांच्या गप्पांमध्ये रंगून गेले होते. माझा त्या भाज्यांकडे बघायचा दृष्टिकोन जरा बदललाच होता. माझं लक्ष विचलित झालं होतं, पण तेवढ्यात परत मला आवाज आला, अगं ए, जरा काम पूर्ण करशील का, की मला असंच उघड्यावर टाकायचा विचार आहे. ते ऐकून मी भानावर आले आणि पुन्हा माझ्या रहाटगाडग्याला सुरुवात झाली. मी नकळतच निश्चय केला की ह्यापुढे भाज्या चिरताना जास्त काळजी घ्यायची आणि त्यांना आणखीन नटवायचा मनापासून प्रयत्न करायचा. तुमच्याही स्वयंपाकघरात भाज्यांच्या ह्या गप्पा रंगल्यात का हो? मला जरूर कळवा बरं का. आणि हो,
माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.